तुम्ही आज सकाळी अजित पवारांना भेटला, संपूर्ण पीक विम्याचा जो काही घोटाळा झाला त्या संदर्भात माहिती. पीक विम्याचा अतिशय मोठा घोटाळा, माझ्या हाती आलेला जो घोटाळा आहे तो 7,000 हेक्टरचा आहे. 6,996 हेक्टर क्षेत्र जे गायरान जमिनीचं आहे, जे देवस्थान जमिनीचं आहे, जे शासकीय जलसंपदा विभागाचं आहे, अशा क्षेत्रावर इतर लोकांनी पीक विमा भरून पीक विमा उचलण्याचा प्रयत्न केलाय आणि ती रक्कम 6,900 हेक्टरची ही जवळपास 22-22.5 कोटी रुपयाची होते आणि त्याच्यामध्ये मेजर एकाच तालुक्यातले सीएससी सेंटर आहेत, एकाच तालुक्यातले जास्तीत जास्त शेतकरी आहेत आणि त्यांनी उचललाय का कंपनी, जरी त्यांनी उचलला नसला तर कंपनीला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा गेलेला आहे. पण अण्णा, हे तुम्ही घोटाळा म्हणतायत, हे घोटाळ्याचे लिंक तुमचे माजी कृषी मंत्र्यांवरती आहेत का? नाही, एका कृषी मंत्र्याच्या कालावधीत नाही झालेले हे घोटाळे. हे बॅकजर सगळीकडे हे पीक म्हणजे बजाज अलायन्स कंपनी असेल, आणखी कोणती कंपनी असेल, ज्या ज्या वेगवेगळ्या. आता धाराशिवचे तर मला वाटतं राणादादा पाटील आणि तिथले आणखी कळमचे आमदार हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांनी पीक विमा मिळवलाय. बीड जिल्ह्यामध्ये 2020चा 2023चा पीक विमा मिळालेला नाही. मग खऱ्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही आणि खोटे लोक मात्र पीक विमा उचलतायत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून एका जिल्ह्यातलं, आणि मी पुण्याच्या सांख्यिकी विभागाकडनं माहिती घेऊन राज्यामध्ये आणखी किती जिल्ह्यामध्ये, माझ्याकडे आलेली आकडेवारी, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टरचा घोटाळा झालाय आणि त्याचा गुन्हा सुद्धा दाखल झालाय. म्हणजे 7,000 आणि 3,000, 10,000 हेक्टर तर दोनच जिल्ह्यात झाला. अजून नांदेड तपासायचा आहे, परभणी तपासायचा आहे, अजून हिंगोली तपासायचा आहे, जळगाव तपासायचा आहे आणि हे फार मोठी रक्कम होणार आहे. हे बघा, या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही, देऊ इच्छित नाही. ज्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्याचं उत्तर मला वाटतं मीडियाने त्यांनाच मागावं. मी कसं देऊ शकतो? मी एक साधा आमदार आहे. सभागृहात अल्पकालीन चर्चेमध्ये तुम्ही सहभाग होते, इतर सदस्यांपैकी तुम्ही आता अनेक वेळा बोलून गेले, पण आता तुम्ही समोर तो इन्व्हेस्टिगेशन मध्ये आकार दिसावा अशी अपेक्षा आहे.